नमस्कार मित्रांनो, आज आपल्या इकडे आहेत सुदर्शन सानप, जे बीड जिल्ह्यातनं आहेत आणि आज ते आपल्या कम्युनिटीमध्ये सक्सेस स्टोरी हे मिळवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आज आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत, त्यांना कसं यश मिळालं आहे, काय-काय गोष्टी त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये केलेल्या आहेत, ज्याच्यामुळे त्यांना साधारण 40% ची हाईक मिळाली आहे 60 दिवसांमध्ये. सर्वात प्रथम सुदर्शन खूप-खूप अभिनंदन तुमचं. हां, यू धन्यवाद सर. जॉब. येस, येस. येस सुदर्शन. धन्यवाद सर. ॲक्चुअली मी आपली कमिटी जॉइन करण्याची माझी म्हणजे ॲक्चुअली मी 4 महिन्यापूर्वी अचानक कंपनीमधनं जॉब केला होता हां. आणि त्यानंतर म्हणजे असे पैसे पण भरायची हिंमत नव्हती. तरी पण मी ॲक्चुअली मराठी माणूस असल्यामुळं मी हिंमत केली आणि ओके. मी कम्युनिटी जॉइन केली. कम्युनिटी जॉइन केल्यामुळं जे आपलं फर्स्ट लेक्चर वगैरे तर फ्री होतं आणि त्यामुळं मला ॲक्चुअली पॉझिटिव्ह थिंकिंग आणि एवढं इन्स्पिरेशन भेटलं, की मी ते शब्दामध्ये पण सांगू शकत नाही. वंडरफुल, आणि वंडरफुल. त्यानंतर आपण जाऊया तुमच्या पूर्ण प्रवासामध्ये आपण जाऊया. पण मला तुमच्यापैकी तुमचं पहिल्या सर्वात प्रथम मला तुम्हाला अभिनंदन करायचंय कारण की तुम्ही नोव्हेंबर 2023 मध्ये कम्युनिटी जॉइन केली आणि तुम्ही साधारण आज आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय साधारण 20 जानेवारी 2024 म्हणजे साधारण 60 दिवसांमध्ये तुम्ही तुमची सॅलरी हाईक वाढवली आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता मला धन्यवाद सर. येस, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तो म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊ शकता का ऑडियन्सला, की तुम्ही कुठून आहात? काय एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे? काय काम करताय तुम्ही? सध्याची सॅलरी काय होती? आज गुड 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 आफ्टरनून ऑल. मी ॲक्चुअली बीड जिल्ह्यात आहे आणि ॲक्चुअली मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केली होती आणि त्यानंतर मी सध्या सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. हं, करंट मी आय-टीमध्ये जॉब करतो आणि आय-टीमध्ये मी जावामध्ये ॲक्चुअली. तर हं. जावामध्ये कोर जावा, स्प्रिंग हायबरनेट, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस ते मला ॲक्चुअली मी त्यावर भरपूर काम केलं. पण ॲक्चुअली इंटरव्ह्यूमध्ये मला प्रॉब्लेम येत होता. ॲक्चुअली मी 10 ते 15 इंटरव्ह्यू दिले असतील ॲक्चुअली कंपनी सोडल्यानंतर. पण बरं. ॲक्चुअली म्हणजे प्रत्येक इंटरव्ह्यू देताना कारण प्रत्येक इंटरव्ह्यूची क्वेशनची पद्धत वेगळी असते. तर मी ज्यावेळेस आपली कमिटी जॉइन केली आणि सरनं मला ॲक्चुअली 2-3 नोटबुक पण दिले. ॲक्चुअली त्यामध्ये मल्टिप्लायर वगैरे त्यामध्ये इंटरव्ह्यूचे ॲक्चुअली एच-आर क्वेशन वगैरे कसे काय करायचे, कोणत्या क्वेशनचे आन्सर कसं द्यायचं, त्याचा मला भरपूर फायदा झाला. आणि ॲक्चुअली मी मराठी माणूस असल्यामुळं ॲक्चुअली मी जास्त विश्वास ठेवला आणि त्यामध्ये मी सक्सेस झालो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपल्या या सेशनच्या सुरुवातीला तुम्ही म्हटलं होतं, की अ, अ, तुम्ही एका प्रॉब्लेममधनं गो थ्रू करत होता, जिथे तुम्हाला पैसे भरायला पण डिफिकल्ट जात होतं. तो एक्झॅक्टली काय-काय होता? म्हणजे तुम्ही त्याबद्दल थोडक्यात सांगू शकता? ॲक्चुअली माझा अचानक कंपनीमधनं जॉब गेला होता आणि जॉब गेल्यानंतर ॲक्चुअली माझं जे पेमेंट होतं ते पण होल्डवर गेलतं. त्यामुळे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी पैसे पण नव्हते. पण ॲक्चुअली मी सरांनी एवढं इन्स्पायर केलं आणि त्यामुळे मी त्यामध्ये लगेच पैसे नसताना मित्राकडनं घेऊन लगेच रजिस्ट्रेशन केलं आणि हं. त्यानंतर सरांचा मंगळवारी आणि शुक्रवारी जो सेशन होतो तो पण मी केला ॲक्चुअली कंप्लीट केला आणि त्यामधून मला खूप काही शिकण्यासाठी भेटलं. वंडरफुल. तुम्ही जॉबलेस होता का? म्हणजे तुम्हाला पैशांची अडचण होती म्हणजे तुम्ही जॉबलेस होता का पूर्वी? हो सर. ॲक्चुअली मी सप्टेंबरमध्ये जॉब सोडला होता. अच्छा, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे तुम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये येण्याच्या अगोदर सप्टेंबरपासून तुम्ही जॉबलेस होता 3 महिने. हो सर. मग का जॉबलेस होता? काही अपॉर्च्युनिटीज वगैरे मिळत नव्हत्या का तुम्हाला? नाही सर ॲक्चुअली घरचा काही प्रॉब्लेम होता. त्यामुळे मी अपॉर्च्युनिटी शोधलीच नाही अच्छा, शोधल्या आणि त्या नव्हत्या. मोडमध्ये पण नव्हतं की मी शोधू शकतो म्हणून. ओके. मग तेव्हा कुठे तुम्ही कामाला होतात? त्यावेळेस ज्यावेळेस आपली कम्युनिटी जॉइन केली त्यावेळेस मी जॉबला पण नव्हतो. अच्छा, पण म्हणजे तुम्ही ऑलरेडी नोव्हेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये जॉब सोडला होता. अच्छा, मग सप्टेंबरच्या अगोदर तुम्ही कुठे पुण्यामध्ये जॉबला होता की बीड? पुण्यामध्येच. अच्छा, पुण्यामध्ये आणि आता देखील तुम्ही पुण्यामध्येच आहात. पुण्यामध्येच आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग जेव्हा नोव्हेंबरमध्ये तुम्ही जॉइन केलत, तर अर्थात आपण जेव्हा मराठी माणूस म्हणतो, तेव्हा सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम आपला असतो तो म्हणजे पैसा, बरोबर? आणि त्यातल्या त्यात आपण जेव्हा पैसे ऑनलाईन भरतो, तेव्हा आपल्या मनामध्ये भरपूर शंका असतात, कुशंका असतात. आपल्याला असं वाटतं, खरंच मला ते रिझल्ट मिळतील का? तुम्ही आपली कम्युनिटी जॉइन केल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे तुम्हाला काय-काय गोष्टी शिकायला मिळाल्या तुम्हाला आपल्या कम्युनिटीमध्ये? ॲक्चुअली कम्युनिटीमध्ये फर्स्ट थिंग म्हणजे आपण रिझ्यूम वगैरे कसा बनवतो. ॲक्चुअली आपल्या इथं जेव्हा डायमंड रिझ्यूम वगैरे बनवतो किंवा ज्या फॉर्मॅटमध्ये रिझ्यूम बनवतो, तसा रिझ्यूम मार्केटमध्ये कोणत्याही ठिकाणी अवेलेबल नसतोय.
मी त्याआधी ऑनलाईन भरपूर रिझ्यूम डाउनलोड केले, पण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं किंवा ट्रेंथ वगैरे कशी टाकायची किंवा एक्सपिरियन्स वगैरे कसा टाकायचा, तर हा. त्या फील्ड मला समजल्या आणि प्रॉपर लक्षात आल्या. त्यानंतर मी त्या पद्धतीने रिझ्यूम बनवल्यानंतर मला एवढे मार्केटमधनं कॉल येत होते. हा. व्हेरी गुड. भरपूर कॉल आले. मॅग्नेटिक रिझ्युमे बद्दल बोलताय तुम्ही. हो सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो नोव्हेंबरला तुम्ही जॉईन केली कम्युनिटी. तुम्ही साधारण किती तास स्वतःला देत होता तुमच्या पर्सनल ग्रोथसाठी आपल्या कम्युनिटीला जॉईन केल्यानंतर? मी कम्युनिटीमध्ये ऍक्च्युली दिवसातनं फक्त स्टार्टिंगला 2च तास देत होतो. 2 तास देत होता. ओके. आणि काय पॅकेज होता तुमचा पूर्वीचा सप्टेंबरच्या अगोदर? माझा ऍक्च्युली 14 लाखचा पॅकेज होता, पण त्यामध्ये इन्क्लुडिंग व्हेरिएबल वगैरे होते. ओके. ऍक्च्युली व्हेरिएबलची एंट्री वगैरे सॅलरी स्लिपमध्ये पडत नाही. हां. त्यामुळे तो 12 लाखाचा पॅकेज कन्सिडर होतो ऍक्च्युली मार्केटमध्ये. ओके. गॉट इट, गॉट इट. मग 12 लाखांवरनं आता तुम्हाला काय हाईक मिळाली? 16 लाख. 16 लाख. आणि ह्याच्या 16 पूर्वी? लाख मध्ये फक्त माझे पीएफ वगैरे कट होईल, त्या व्यतिरिक्त काही कट नाही होणार आहे. ओके. आणि त्यामध्ये व्हेरिएबल वगैरे काहीच नाहीये. नाही, काहीच नाहीये. व्हेरी गुड. आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ह्याच्या अगोदर एक अजून ऑफर मिळवली होती 18 लाखाची. ती ऑफर हो काय सर. होती? ती पण ऍक्च्युली सॉफ्टवेअर इंजिनिअरचीच ऑफर होती, पण ऍक्च्युली चेन्नई लोकेशनला जे ऑफर लेटर रिलीज होणार होतं ते चेन्नई लोकेशनवरनं रिलीज होणार होतं. पण चेन्नई लोकेशनमध्ये नेटवर्क वगैरे पूर्ण नसल्यामुळं ती ऑफर आलीच नाही. वंडरफुल. सो ती नेटवर्क वगैरेचा चेन्नईमध्ये फ्लड आले होते त्यामुळे ती अडचण झाली आणि ती ऑफर तुम्हाला वेळेत मिळाली नाही. हो. व्हेरी आणि कसं एकदा इंटरेस्ट गेला कंपनीचा, तर त्यानंतर मग ते जॉईन पण करू वाटत नाही. बरोबर, त्यामुळे मी नंतर त्यांना कॉन्टॅक्ट पण नाही केला. बरोबर. मग आता आणि तुम्ही सध्याची जी माझी कंपनी भेटली मला, हां. माझ्या घरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे ती. अरे वाह! मग इंटरव्ह्यू क्रॅक आणि मी करता? वॉकिंग डिस्टन्स जरी म्हटलं तर मॉर्निंग वॉक किंवा इव्हनिंग वॉक करत पण कंपनीमध्ये जाऊ शकतो इझिली. क्या बात है! व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही मगाशी म्हटलात, की इंटरव्ह्यू क्रॅकिंग फॉर्म्युलामध्ये तुम्हाला ते गाईड वगैरे मिळालं होतं 300 इंटरव्ह्यू आन्सर्सचं, बरोबर? तर हो. मला तुम्हाला हे विचारायचं जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला पूर्वी जायचा आणि आता जेव्हा तुम्ही आपल्या प्रोग्रामला केल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, त्यामध्ये काही बदल बघितलाय का तुम्ही स्वतःमध्ये? ऍक्च्युली काय होतं, सपोज आता मी टेल मी अबाउट युअर एक क्वेश्चन सांगतो ऍक्च्युली. सपोज आपण टेल मी अबाउट अबाउट युअर सेल्फ विचारलं, तर आपण काय करतो, नॉर्मली आपली माहिती सांगतो आणि बाकी प्रोजेक्ट वगैरे सांगतो. तर हे आपण जे टेम्पलेट दिलेले आहे त्यामध्ये आपली माहिती प्लस आपण प्रोजेक्ट बद्दल काय सांगायचं काय नाही ते प्रॉपर दिलेलं आहे आणि ते समोरच्याला ऍक्च्युली HR ला वगैरे किंवा इंटरव्ह्यू देणाऱ्याला प्रॉपर अँसर वाटतं. क्या बात है! क्या बात है! आणि तुम्ही त्या 300 इंटरव्ह्यू आन्सर्सचा पूर्णपणे अभ्यास केला या 2 महिन्यांमध्ये. हो सर. वंडरफुल, वंडरफुल. सुदर्शन, मला खरंच तुमचा खूप अभिमान आहे. तुम्ही ही सक्सेस स्टोरी मिळवली आहे. पण मला हे विचारायचं आहे, की ऑब्व्हियसली आपण हा जेव्हा जॉबलेस असतो आणि आपल्या घरात जेव्हा पैसे येत नाही, तर तो खूप प्रेशरचा काळ असतो. बरोबर? तुम्ही हो तो सर. प्रेशर आणि ऍक्च्युली मी घरी सांगितलं पण नव्हतं की जॉब गेला म्हणून. अरे बापरे! मग घरच्यांना कधी कळालं? घरच्यांना आणखी पण माहिती नाही की मी जॉब चेंज केला म्हणून. अच्छा, घरच्यांना माहितीच नाहीये. नाहीये सर. कारण काय होतं, ॲक्चुअली मी काही दिवसापूर्वी अ, पुण्यामध्ये मी घर घेतलेलं आहे स्वतःचं. हं, आणि जॉब गेला म्हटलं तर घरचे परत टेन्शन घेतात. हं. त्यामुळे मी सांगितलंच नाही. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचा प्रयत्न केला. हो सर. कारण कसं आहे, काही बनायचं असेल तर आपण जोपर्यंत एखादी रिस्क घेत नाही तोपर्यंत काहीच नाही होत. क्या बात है! क्या बात है! क्या बात. बघितलं आता तुम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये का आहात माहिती आहे का सुदर्शन? तुमचे विचार आपल्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला आणलाय, बरोबर? कारण की हो तुम्ही सर. त्यामध्ये कदाचित 90% गोष्टी बरोबर असतील. पण ज्या 10% गोष्टी कुठेतरी इम्प्रूव्हमेंट लागते ना, ती कम्युनिटी कोणतीतरी तुम्हाला मदत करते. अँड दॅट इस व्हॉट गिव्हन यू द रिझल्ट. बरोबर आहे सर. व्हेरी गुड. मला जर तुम्हाला विचारायचं आहे नोव्हेंबरच्या अगोदरचा, सप्टेंबरच्या अगोदरचा सुदर्शन सानप आणि जानेवारी-फेब्रुवारी 2024 मधला सुदर्शन सानप. यामध्ये काय 3 मेजर चेंजेस बघितले तुम्ही तुमच्या त्यामध्ये सर ॲक्चुअली जमीन आसमानचा फरक आहे. काम मी त्यावेळेस पण करत होतो, पण प्रॉपर वे नव्हता. आणि परत कसं होतं, आपण काम किती पण केलं, एक तर मॅनेजर वगैरे प्रॉपर रिस्पॉन्स देणार नाही हं, किंवा मॅनेजरला ते काम आवडत नाही. पण सध्याचं कसं आहे, मॅनेजर पण चांगला आहे आणि काम करायची एक पॉझिटिव्ह थिंकिंग जास्त झाली आहे. हं. क्या बात म्हणजे है! इन केस सपोज जर मी पकडलं, मला सध्या काही येत नाहीये, पण जर काम दिलं,
तर मी 100% त्या ड्युरेशनच्या आधी कंप्लीट करून दाखवून एवढा विश्वास पण वाढलाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्या बॉस बरोबर रिलेशनशिप वाढले? हो, वाढली आहे. इंटरनल कॉन्फिडन्स वगैरे? ते सर्वच वाढले सध्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मला जर तुम्हाला असं विचारायचं आहे, आता भरपूर लोक आपले मराठी जे बॅकग्राऊंडमधनं येतात, जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं, की पैशांची अडचण प्रत्येकालाच असते. भरपूर महाराष्ट्रातला असा वर्ग आहे, ज्याला या प्रोग्रामची खरंच गरज असेल, पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी डाऊट येतात. त्यांना असं वाटतं, खरंच यार ऑनलाईनमध्ये या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे का? तुम्ही काय मेसेज त्यांना सांगाल? कारण तुम्ही 12,00,000मधनं 18,00,000वरती गेलाय, तर तुमचा ऍक्च्युली ज्यावेळेस मी फर्स्ट लेक्चर जॉईन केलं तर त्यावेळेस मला वाटत नव्हतं की खरंच एवढं होऊ शकतं. पण ज्यावेळेस आपलं लेक्चर वगैरे जॉईन केलं आणि मी सध्या पण ऍक्च्युअली रिडिंग सेशनला वगैरे टाइम नाही भेटत सध्या. हं, पण बाकीचं मी आय थिंक कालचं लेक्चर मीच झालं, पण मी परवाचं लेक्चर केलं. तर त्यामधनं मला प्रत्येक लेक्चर मधनं काही ना काही शिकण्यासारखी भेटतं आणि कसं होतं मला नॉलेज आहे. पण जे नॉलेज ऍक्च्युली मार्केटमध्ये शेअर करतो मी, एक फ्लो असतोय, तो फ्लो आपल्याकडनं भेटला. हं. म्हणजे एक स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट हा आपल्याकडनं प्रॉपर भेटला मला. वंडरफुल. स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट तुम्हाला मिळालाय. आणि करिअरसाठी आय थिंक स्टार्टिंग पॉईंट हा महत्वाचा असतो. आय थिंक मला असं वाटतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता तुम्ही पुढच्या 1 वर्षाचं काय टार्गेट ठेवलंय सुदर्शन तुम्ही स्वतःला? ऍक्च्युली मी ज्यावेळेस ही कंपनी स्विच तर नाही करणार मी सध्या. पण मी या कंपनीच्या पेरोलवर येऊन कमीत कमी 25 पर्यंत जाईल अशी मला अपेक्षा आहे. सर्वांना कंपनीचं नाव सांगा, कोणती कंपनी आहे? इन्फोसिस मध्ये जॉईन सध्या मी इन्फोसिस मध्ये वर्किंग करतोय. क्या बात आहे! इन्फोसिसमध्ये. बीडचा मुलगा इन्फोसिसमध्ये काम करतो. आई-वडिलांना प्राउड वाटत असेल. हो सर. कारण आय थिंक घरामध्ये मी एकटाच सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. क्या बात है! क्या बात है! व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. आय थिंक तुमची जर्नी ही खूप इन्स्पायरिंग आहे. बीडसारख्या आपल्या बीडसारख्या जिल्ह्यामधनं येऊन तुम्ही जर इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये काम करताय, पुण्यामध्ये स्वतःचं घर घेताय, 40% 50% हाईक मिळवताय 60 दिवसांमध्ये. तुमच्या आयुष्याच्या अशा फेजमध्ये जिथे कदाचित पैसा हा खूप मोठी अडचण होती, तिथे स्वतःला कंट्रोल करताय आणि आयुष्य वाढवताय. ही खूप मोठी वाखाणण्याजोगी गोष्ट आहे आणि मराठी आणि माणसाने खरंच ऍक्च्युली सर आणखी एक पॉईंट सांगू शकतो मी, तुमचा की ज्यावेळेस मी करिअर केलं किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, तर याची मला पूर्वी काहीच माहिती नव्हती किंवा काय करायचं काय नाही. हं, ऍक्च्युली मी आय-एएस साठी ट्राय करणार होतो. त्यामुळे मी इंजिनिअरिंग केले. पण त्यानंतर असं एक मित्रांबरोबर फिरण्यासाठी आयटी मध्ये आलो हं. आणि मनात आयटी सेक्टर बसला आणि मी आयटी मध्ये जम्प करायचा ट्राय केला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही, खूपच छान. सुदर्शन, तुमची जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे आणि जे लोकं आपला व्हिडिओ बघतात आहे, त्यांना तुम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये जॉइन करण्याला तुम्ही प्रोत्साहन द्याल? तुम्हाला वाटतं आपली कम्युनिटी त्यांना मदत करू शकते? हो सर, 100% आपली कम्युनिटी त्यांना सपोर्ट करू शकते. कारण मी पाठीमागे सांगितल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट करायची असेल, सपोज मला एखादा पुस्तक रीड करायचंय, तर हं, मी पहिले स्टार्टिंगला काय करायचो, एखादा मी एक मूव्हीचं एक्झाम्पल सांगतो. मी मूव्हीज पाहताना पहिली मिडलमधनं स्टार्ट करायचो आणि एंडिंग करायचो. नंतर इंटरेस्टिंग आल्यानंतर मी स्टार्टिंग पाहत होतो. हं. पण ऍक्च्युअली मला आता लक्षात आलं, की एखादी स्टार्टिंग कोणताही पॉइंट असेल स्टार्टिंगपासून पकडला आणि एंडिंग प्रॉपर केली, तर ते फक्त आपल्याच कम्युनिटीमध्ये भेटू शकतं किंवा आपण काही एक सेशन पण घेतायत, की 10x वगैरे कसं करायचं. हं. तर मार्केटमध्ये सध्या 10x ला एवढी व्हॅल्यू आणि ते आपल्याकडनं प्रॉपर भेटतंय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. नाही, खूप छान. आणि आणि बोला, बोला. आणि बाकीचं कसं होतं आणि आपली कम्युनिटी फक्त सॉफ्टवेअरवाले करू शकत नाहीत असं नाहीये, की कोणता पण फील्डमध्ये असेल, तर तो आपली कम्युनिटी इझिली जॉइन करू शकतो. क्या बात है! कारण मॅक्सिमम ठिकाणी कसं आहे, कामगार वर्ग शिकलेला नसेल, तर तो पण आपली कम्युनिटी जॉइन करू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही, तुम्ही भरपूर गोष्टी तुमच्या अनुभवातनं सांगितल्या, ज्या तुम्ही कम्युनिटीमध्ये बघितल्यात. अँड आय एम रिअली ग्रेटफुल फॉर युअर टाईम अँड युअर एफर्ट. सो तुमचं खूप खूप अभिनंदन सुदर्शन, तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल. थँक यू सर. माझी अशी इच्छा आहे, की पुढचा पगार तुमचा 30,00,000वरती जावा इन्फोसिसमध्ये. थँक यू सर. 100% जाईल कारण आपली जोपर्यंत कम्युनिटी आहे कंटिन्यूअसली तोपर्यंत जाईल अशी मी अपेक्षा मला पण वाटतंय. 100%, 100% आपण सर्वांनी एफर्ट करायचे तिथपर्यंत. आणि तुमचं खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा आणि तुमच्या वेळेबद्दल थँक यू सर.
ओके, ग्रेट. सो मित्रांनो, आज जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला असं वाटतंय, की सुदर्शन सानप यांच्यासारखाच तुम्हाला देखील रिझल्ट मिळाला पाहिजे, तुमची सॅलरी वाढली पाहिजे पुढच्या 90 दिवसात, तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्यामध्ये माझा पुढचा येणारा वेबिनार कधी आहे, तो कसा तुम्ही अटेंड करू शकता, हे सर्व त्याच्यावरती सांगितलेलं आहे. रजिस्टर करा, समजून घ्या मी काय सांगतोय आणि तुम्हाला जर वाटलं मी योग्य मार्गदर्शक आहे, तर तुम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये सामील व्हा. ओके? So thank you so much once again, Sudarshan, for giving your time. थँक यू सर. It is very valuable and wishing you all the very best. थँक यू सर.